शांती. आज आहे 9/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, एका बाबांवरच खरे प्रेम असेल तर बाबा तुम्हाला आपल्या सोबत घरी घेऊन जातील, सर्व पापांपासून मुक्त करतील, स्वर्गाचा मालक बनवतील. प्रश्न आहे, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी कोणती मुख्य धारणा पाहिजे? उत्तर आहे, आनंदी तेव्हा राहू शकता जेव्हा आपल्यालाच आपल्याशी रूहरिहान करता येत असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये आसक्ती नसेल, 2 घास पोटाला मिळाले बस, अशी अनासक्त वृत्तीची धारणा असेल तेव्हा हर्षित राहाल. ज्ञानाचे मनन करून स्वतःला हर्षित ठेवा. तुम्ही कर्मयोगी आहात. कर्म करत असताना, घरातील कामे करत असताना, भोजन इत्यादी करताना देखील बाबांची आठवण करा. स्वदर्शन चक्र बुद्धीमध्ये फिरत राहिले पाहिजे, तर खूप खुशी राहील. गीत आहे, न वह हमसे जुदा होंगे. ओम शांती. गोड गोड मुलांनी गाणे ऐकले. ही आहे मुलांचे किंवा आत्म्यांचे आपल्या परमपिता परमात्म्यावरील रूहानी प्रेम. हे रूहानी प्रेम फक्त तुम्हा ब्राह्मण मुलांचेच असते. तुम्ही स्वतःला आत्मा निश्चय करता, परंतु जेव्हा म्हणता की आत्मा सो परमात्मा, तर मग आत्म्याने कोणावर प्रेम करावे? मुलांचे प्रेम असते आपल्या पित्यावर. हे पित्याचे पित्यावरील प्रेम नाही. आता तुम्हाला समजले आहे. आपण आत्मे आपल्या परमपिता परमात्म्यासोबत प्रेम जोडत आहोत. हे प्रेमच तुम्हाला सोबत घेऊन जाते. तुम्ही बाबांवर रूहानी प्रेम करता, तर मग त्रास देखील सहन करावा लागतो. सारी दुनिया, घरातील सदस्य इत्यादी सर्वजण शत्रू बनतात. मुलांना समजावून सांगितले आहे की पतित पावनी गंगा नाहीये. मनुष्य पावन होण्याच्या विचाराने गंगा अथवा यमुनेच्या तीरावर हरिद्वार, काशीला जाऊन बसतात. ही 2 ठिकाणे मुख्य आहेत. असे म्हणतात, हे पतित पावनी गंगा. आता ती गंगा तर ऐकतच नाही. ऐकणारे तर एक पतित पावन बाबाच आहेत. आता तुम्ही त्या बाबांच्या सन्मुख बसले आहात. तुम्हाला पावन कसे बनायचे आहे ते बाबा सांगत आहेत. पाण्याची गंगा थोडीच म्हणते. मामेकम अर्थात मज एकाची आठवण केल्याने तुमची विकर्म विनाश होतील. बाबा म्हणतात, मी प्रतिज्ञा करतो, जर तुम्ही मज एका पित्याची आठवण कराल तर तुमची विकर्म विनाश होतील. गॅरंटी देतात. गंगा काही गॅरंटी देऊ शकत नाही. जसे मनुष्य रावणाला वर्षानुवर्ष जाळत आले आहेत, परंतु रावण मरतच नाही, तसेच गंगेमध्ये स्नान देखील जन्मजन्मांतर करत आले आहेत, परंतु पतितापासून पावन कोणी बनतच नाहीत. पुन्हा पुन्हा स्नान करण्यासाठी जातात. एकदा पावन बनले तर मग पुन्हा स्नान करण्यासाठी का जातात? किती मेळावे भरतात, त्याला काही आत्मा परमात्म्याचा संगम म्हणणार नाही. भक्ती मार्गामध्ये मेळाव्याला गर्दी होते. आता तुम्ही बाबांसोबत बुद्धियोग लावता. तुम्ही जाणता आपण आत्मे आशिक बनलो आहोत. आत्माच शरीराद्वारे भगवंताची आठवण करते. बाबा म्हणतात, मी देखील तुम्हाला या शरीराद्वारे शिकवत आहे, म्हणून नेहमी बाबांची आठवण करत राहा. बाबा म्हटल्याने जरूर स्वर्गाची आठवण येणार आणि आपल्या मुक्तिधाम घराची देखील आठवण येईल. मुक्तीला निर्वाणधाम असे देखील म्हणतात. ही आहे साकारी दुनिया. जोपर्यंत आत्मे इथे येत नाहीत, तोपर्यंत साकारी दुनियेची वृद्धी कशी होणार? आत्मे निराकारी दुनियेमधून येतात. मनुष्य सृष्टी वाढत जाते. काही जण असे समजतात की ही नैसर्गिकरित्या वाढतच जाते. तुम्ही जाणता आत्मे इथे येतात, वृद्धी होत जाते. मुलांना माहीत झाले आहे की स्वीट होम शांतीधाम आहे. शांतीला खूप लोक पसंत करतात. तुम्ही जाणता
शांतीधाम तर आपले स्वीट गॉडफादरली होम आहे. भारतवासी परदेशातून परत येतात तेव्हा ते म्हणतात, आम्ही आमच्या स्वीट होम भारतामध्ये जातो. जिथे जन्म घेतो तो देश प्रिय वाटतो. म्हणतात, आम्हाला स्वीट होम अर्थात भारतामध्ये घेऊन चला. अच्छा, परदेशात जर मरण पावला तर आत्मा तर निघून गेली, तरीही डेड बॉडीला इथे आणून संस्कार करतात. असे समजतात की भारताची माती भारतातच जावी. नेहरूंनी जेव्हा शरीर सोडले तेव्हा त्यांची रक्षा बघा कुठे कुठे घेऊन गेले. शेतांमध्ये टाकली. समजतात याने शेती चांगली होईल. परंतु प्रत्येक वस्तूला त्यांनी कितीही मान देऊ देत, ती जुनी तर नक्की होणारच आहे. किती त्रास सहन करत आहेत. पित्याविषयी तर काहीच माहिती नाहीये. तुम्ही बाबांना जाणून बाबांकडून वारसा घेत आहात, तर मग इच्छा होते की मित्र संबंधी इत्यादींना देखील स्वर्गवासी बनवावे. जर तुम्ही कोणाला म्हणाला की स्वर्गवासी बना, तर ते म्हणतील की तुम्ही आम्हाला मारू इच्छिता का? तुम्ही मुले जाणता श्रीमताच्या आधारे आपण श्रेष्ठ स्वर्गवासी बनत आहोत. देही अभिमानी बनण्यासाठी खूप मेहनत लागते. वेळोवेळी देह अभिमानामध्ये येऊन बाबांना विसरून जाता. आता तुम्ही सन्मुख बसले आहात. तुम्ही जाणता आपण आपल्या परमपिता परमात्म्याकडे आलो आहोत. बाबा विचारतात, आधी कधी भेटला होता का? तर पटकन म्हणतात, होय बाबा, 5000 वर्षांपूर्वी. हा तुमचा गुप्त शब्द आहे. कोणीही याची कॉपी करू शकत नाही. भले श्रीकृष्णाचा वेश धारण करतात. असे म्हणतात, आम्ही स्वर्गाची स्थापना करण्यासाठी आलो आहोत. परंतु ही गोष्ट 5000 वर्षांपूर्वी देखील स्वर्ग स्थापन केला होता असे म्हणू शकत नाहीत. तुम्हीच म्हणू शकता, बाबा 5000 वर्षांपूर्वी आम्ही तुमच्याकडून वारसा घेण्यासाठी आलो होतो. तुम्ही राजयोग शिकवला होता. हे आत्मा या शरीराद्वारे म्हणते. स्वतःला आत्मानिश्चय करून बाबांची आठवण करायची आहे. यामध्ये सर्वव्यापीची गोष्टच नाही. हे देखील समजत नाही की ब्रह्मा जरूर साकारमध्ये असले पाहिजेत, ज्यांच्याद्वारे परमपिता परमात्मा सृष्टी रचतात. पतित पावन बाबा येऊन सो देवी देवतांना पवित्र बनवतात. बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत, तर जरूर स्वर्गामध्ये मनुष्य पाहिजेत. बाबा येऊन तुम्हाला स्वर्गाचे द्वार सांगतात. तुम्ही प्रयत्न करता की आपण नरकवासीला स्वर्गवासी बनवावे. एखाद्या मोठ्या व्यक्तीला जर सरळ सांगितले की तुम्ही पतित नरकवासी आहात, तर किती नाराज होतील. आता तुम्ही जाणता आपण नरकामधून निघून स्वर्गामध्ये जात आहोत. आता आपण संगमवासी आहोत. आपण आत्मे आता जात आहोत या शरीराला सोडून बाबांसोबत, बाबांच्या घरी. ही आहे तुमची रुहानी यात्रा. बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. हे समजतात की जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत यात्रा चालू राहणार. कर्म देखील करायची आहेत. भले खा प्या, भोजन बनवा. जितका वेळ मिळेल बाबांची आठवण जरूर करायची आहे. ऑफिसमध्ये बसला असाल, वेळ आहे असे दिसले तर बाबांच्या आठवणीमध्ये बसा. खूप कमाई आहे. ट्रेनमधून प्रवास करता त्यावेळी तर काही काम असत नाही. बसल्या बसल्या बाबांची आठवण करत राहा. आता आपण बाबांकडे जात आहोत. बाबा परमधाममधून आम्हाला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. अच्छा, संध्याकाळी जेव्हा घरी भोजन इत्यादी बनवतात तेव्हा देखील एकमेकांना आठवण करून द्या. या आपण आपल्या बाबांच्या आठवणीमध्ये बसूया. काही पॉइंटसुद्धा एकमेकांना ऐकवा. आपण स्वदर्शन चक्रधारी आहोत. बाबा म्हणतात, तुम्ही लाईट हाऊस देखील आहात. रस्ता दाखवता, उठता बसता, चालता फिरता. तुम्ही लाईट हाऊस आहात.
एका डोळ्यामध्ये मुक्ती आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये जीवनमुक्ती. स्वर्ग इथे होता, आता नाही आहे, आता तर नरक आहे. बाबा पुन्हा स्वर्ग स्थापन करत आहेत. बाबा म्हणतात, मी तुम्हाला गुलगुल अर्थात फूल बनवतो, मग तुम्ही जाऊन महाराणी आणि पट्टराणी बनाल. खद्दरची अर्थात खादीची राणी बनायचे नाही. तुम्हाला 16 कला संपन्न बनायचे आहे, 14 कलावाले नाही. श्रीकृष्ण 16 कला होता. तुम्ही मुली किती व्रत वैकल्ये इत्यादी करत होता. 7 दिवस निर्जल राहत होता. किती मेहनत करत होता, परंतु श्रीकृष्णपुरीमध्ये जाऊ शकला नाहीत. आता तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये कृष्णपुरी स्वर्गामध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. श्रीकृष्णाला द्वापारमध्ये घेऊन गेल्यामुळे स्वर्गाची कुणालाच माहिती नाहीये. वास्तवात साप्ताहिक याचा अर्थ काय आहे हे तुम्ही आत्ता जाणता. बाबांव्यतिरिक्त इतर कोणाचीही आठवण करायची नाही. बाकी निर्जल इत्यादीची काही गरज नाही. बाबांची आठवण केल्याने तुम्ही बाबांकडे निघून जाल. बाबा मग स्वर्गामध्ये पाठवून देतील. व्रत वैकल्ये करून तुम्ही किती दिवस उपाशी मरता. जन्मोजन्मी तुम्ही किती मेहनत करता, प्राप्ती काहीच झाली नाही. आता तुम्हाला त्यापासून सोडवून सद्गतीच्या मार्गावर घेऊन जात आहेत. तुम्ही म्हणता, बाबा कल्पापूर्वी देखील तुम्हाला भेटलो होतो स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी. बाबा म्हणतात, पावलोपावली सल्ला घेत राहा, सगळा हिशोब विचारा. बाबा सल्ला देत राहतील. भले तुम्ही तुमचा कामधंदा इत्यादी करत राहा, तरी देखील बाबा मत देत राहणार. जेव्हा पाहतील की हे धंद्यामध्ये खूप गुंतलेले आहेत, तर सल्ला देतील. इतकी डोकेफोड कशासाठी करतोस? किती दिवस तू जगणार आहेस? पोट तर 1-2 भाकऱ्या मागते. त्यावर गरीब देखील चालतात, तर श्रीमंत देखील चालतात. श्रीमंत लोक व्यवस्थित खातात आणि मग रोगी सुद्धा होतात. भिल्ल पहा, किती हट्टे-कट्टे असतात आणि खातात काय? किती काम करतात. आपल्या झोपडीमध्ये ते खुश असतात. तर या क्षणी तुम्ही सगळ्या आशा सोडून दिल्या पाहिजेत. 2 घास मिळाले, पोट भरले, बस. बाबांची आठवण करायची आहे. तुम्ही आहात रुहानी मुले. परमपिता परमात्मा माशूकचे आशिक बनले आहात. जितकी बाबांची आठवण कराल तेवढी विकर्म विनाश होतील आणि ज्यांची आठवण करता त्यांना जाऊन भेटाल. बऱ्याच जणांची इच्छा असते की साक्षात्कार व्हावा, असे व्हावे. बाबा म्हणतात, घर बसल्या देखील तुम्हाला होऊ शकतो. शिवबाबांची आठवण केल्याने तुम्हाला वैकुंठाचा साक्षात्कार होईल. श्रीकृष्णपुरी बघाल. इथे तर बाबा तुम्हाला वैकुंठाचा मालक बनवत आहेत. फक्त साक्षात्काराची गोष्ट नाही. माझी आठवण करा, कारण मी आलो आहे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. शिवबाबांची आठवण करायची आहे. ते श्रीकृष्णपुरीचा मालक बनविणारे आहेत. श्रीकृष्ण तर बनवणार नाही. शिवबाबांची आठवण केल्याने तुम्हाला वैकुंठाची बादशाही मिळते. आता ते परमधाम मधून आलेले आहेत. आले आहेत जरूर, तेव्हाच तर मंदिर यादगार अर्थात स्मृती म्हणून बनले आहेत ना. शिवचे मंदिर आहे. शिवजयंती देखील साजरी करतात ना. परंतु ते भारतामध्ये कसे येतात हे कोणालाच माहिती नाहीये. श्रीकृष्णाच्या तनामध्ये तर येत नाहीत. श्रीकृष्ण असतोच मुळी सतयुगामध्ये. शिवचे मंदिर खूप मोठे आहे. श्रीकृष्णाचे मंदिर इतके मोठे नाही आहे. सोमनाथाचे मंदिर किती मोठे आहे. श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये राधे कृष्णाला खूप अलंकार दाखवतात. शिवच्या मंदिरामध्ये कधी अलंकार दिसणार नाहीत. शिवबाबा तर खूप मोठ्या महालांमध्ये राहत नाहीत. श्रीकृष्ण राहतो. बाबा म्हणतात, मी महालांमध्ये राहतच नाही, परंतु भक्ती मार्गामध्ये किती मोठे अलिशान हिऱ्या माणकांचे मंदिर बनवले आहे. शिवबाबांकडून ज्यांना स्वर्गाचा वारसा मिळाला आहे
त्यांनी त्यांचे मंदिर इतके उच्च बांधले आहे, स्मृतीसाठी इतके मोठे मंदिर बनवले आहे, तर मग ते स्वतः किती श्रीमंत असतील. मंदिर खूप सुंदर बनवतात. मुंबईमध्ये बाबुरी नाथला शिवाचे मंदिर आहे. लक्ष्मी नारायणाचे माधव बागेमध्ये आहे. बाबा म्हणतात, मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतो. तर भक्ती मार्गामध्ये तुम्ही किती मोठे मंदिर बनवता आणि आता बघा कसा झोपडीमध्ये बसलो आहे. तुमचे देखील नाव प्रसिद्ध होणार आहे. तुम्ही जाणता आपले मंदिर परत बनणार. आपले पिता शिव यांचे देखील अनेक मंदिर आहेत. कमाल आहे. ज्यांनी सोमनाथाचे मंदिर बांधले होते ते किती श्रीमंत असतील. आता तर किती गुप्त आहेत, कोणालाच माहीत नाही. तुम्ही जाणले आहे की पुन्हा शिवबाबांचे मंदिर कसे बनवावे लागेल. भक्ती मार्गामध्ये येणार मम्मा बाबा जे पहिल्या नंबरचे पूज्य बनतात, वैकुंठाचे मालक बनतात. पुन्हा मग सर्वात पहिला पुजारी बनून मंदिर देखील त्यांनाच बनवायचे आहे. तर मग आतून म्हणणार ना, आम्हीच पुजारी बनून मंदिर बनवणार. अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये रममाण झाल्याने मग ही जुनी दुनिया विसरून जाणार. आपसात देखील अशा प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजेत, तर तुम्हाला खूप खुशी होईल. स्वतःसोबत रूह रिहान करा. सुप्रीम रूह अर्थात परमात्मा बसून तुमच्या आत्म्याचे मनोरंजन करत आहेत. या ज्ञानाने हर्षित बनवतात. तुम्ही म्हणता, आम्ही कल्पानंतर पुन्हा आलो आहोत. अनेक वेळा बाबांना भेटलो आहोत. वारसा मिळवला आहे. आपसामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत आणि तुम्ही कर्मयोगी सुद्धा आहात. भले घरी भोजन इत्यादी बनवा, खुशी राहील. तुम्ही 84 जन्मांच्या हिस्ट्री जॉग्रॉफीला जाणता. आता आपण ब्राह्मण बनलो आहोत. नंतर मग देवता बनून राज्य करणार. पुजारीपासून पूज्य बनणार. मग महाल इत्यादी बनवणार. आपलीच हिस्ट्री जॉग्रॉफी ऐकवत रहा. आपली हिस्ट्री जॉग्रॉफी कशी फिरते याला स्वदर्शन चक्रधारी म्हटले जाते. तुम्ही तिन्ही लोकांना जाणणारे आहात. ज्ञानाचा नेत्र तुमचा उघडला आहे. या चक्राची आठवण करून तुम्हाला खूप आनंद झाला पाहिजे. बाबांना देखील आनंद होतो. आता तुम्ही सेवेमध्ये उपस्थित आहात. तुम्हा सेवाधारींची मंदिरे नंतर मग भक्ती मार्गामध्ये बनतील. आता मी तुम्हा मुलांच्या सेवेमध्ये आलो आहे. तुम्हाला स्वर्गाचा पूर्ण वारसा देण्यासाठी आलो आहे. जितका जे पुरुषार्थ करतील त्या अनुसार स्वर्गाचे मालक बनतील. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, चालते फिरते लाईट हाऊस बनून सर्वांना रस्ता सांगायचा आहे. सर्व अपेक्षा सोडून एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. बाबांकडून सल्ला घेत राहायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, ज्ञानाच्या गोष्टींमध्येच रममाण व्हायचे आहे. आपणच आपल्यासोबत गोष्टी करायच्या आहेत. स्वदर्शन चक्र फिरवत सदैव हर्षित राहायचे आहे. आजचे वरदान आहे, योगाच्या उन्हामध्ये अश्रूंच्या टाकीला वाळवून रडणे प्रूफ बनविणारे सुख स्वरूप भव. योगाच्या उन्हामध्ये अश्रूंच्या टाकीला वाळवून रडणे प्रूफ बनणारे सुख स्वरूप भव. स्पष्टीकरण आहे, बरीच मुले म्हणतात की आमका दुःख देतो म्हणून रडू येते, परंतु ते देतात, तुम्ही घेता कशासाठी? त्यांचे काम आहे देणे, तुम्ही घेऊच नकात. परमात्म्याची मुले कधी रडू शकत नाहीत. रडणे बंद. ना डोळ्यांवाटे रडायचे ना मनाने रडायचे आहे.
जिथे खुशी असेल तिथे रडणे असणार नाही. आनंदाच्या अथवा प्रेमाच्या अश्रूंना रडणे म्हटले जात नाही. तर योगाच्या उन्हामध्ये अश्रूंच्या टाकीला सुकवा, विघ्नांना खेळ समजा, तेव्हाच सुखस्वरूप बनाल. स्लोगन आहे, साक्षी राहून पार्ट बजावण्याचा अभ्यास असेल तर टेन्शनपासून दूर अटेन्शनमध्ये राहाल. साक्षी राहून पार्ट बजावण्याचा अभ्यास असेल तर टेन्शनपासून दूर अटेन्शनमध्ये राहाल. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.